सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. चला, आपण आज नवीन माहिती घेऊया. गणेशाची माहिती. श्री गणपती बाप्पा जे सर्वांचे आवडते आहेत, प्रथम स्थान आहे त्या देवाचं. म्हणजे प्रथमतः त्यांची पूजा केली तरच पुढची पूजा आपल्याला फलित होते. असे हे गणराय. त्यांची चतुर्थी जी असते प्रत्येक महिन्याला येते, म्हणजे पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी चतुर्थी असते. त्या चतुर्थी प्रत्येकजण धरतच असतात आवर्जून. कुठला उपवास नसला तरी गणरायाचा तो उपवास प्रत्येकजण करतं. पण काहींना उपवास होत नसेल तर त्यांनी गणरायाचा जो मंत्र आहे, कुठला पण एक मंत्र, श्री गणेशाय नमः, ओम गणपते नमः, हे एक माळ मंत्र घेतला, 11 माळी घेतले तर खूपच छान. आणि मंत्रच नाही तर गणपती अथर्वशीर्ष जे आहे तर ते अथर्वशीर्षला इतकं महत्त्व आहे की ते जर 21 वेळा घेतलं तर खूप छान, गणराया खूप प्रसन्न होतात, विद्या वाढते. म्हणजे जे स्पर्धा परीक्षेसाठी पेपर देतात, वकील असतात, काहीतरी विज्ञानाचंच काहीतरी बुद्धीचा जिथं विषय असतो ना ज्या ठिकाणी, तर त्यांनी हमखास गणरायाची ही सेवा केली पाहिजे की गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा. मग कसं, आणि जर घरीच असाल तर अभिषेक पण करू शकताय. तामनाथ गणरायाचा फोटो, मूर्ती घ्यायची, छोटी मूर्ती, आणि आपलं जे गळती पात्र असतं ते चालू करायचं आणि 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे. फलश्रुती लास्टला 21व्या वेळेस घ्यायची. तोपर्यंत 20पर्यंत सगळं गणपती अथर्वशीर्ष वाचायचं फक्त. अशा प्रकारे ही सेवा खूप प्रभावी आहे. मध्ये तुम्ही दूध, दही, तूप, पंचामृतनी पण त्यांची जे अभिषेक करू शकताय गणपतीचा. आणि मला खूप छान असा अनुभव आला. प्रत्यक्ष गणरायाची जी तोंड आहे ना हत्तीसारखं, तर ते हत्तीचं तोंड तयार झालं होतं मी ज्यावेळेस अभिषेक करत होते 21 वेळा गणपतीचा. आणि ऑनलाईन सेवेतच करत होते, म्हणजे बाकीच्या महिला पण जॉईन होते. म्हणजे जास्त जर संख्या जर असेल ना तर ती सेवा खूप म्हणजे ही होती, अतिउच्चची सेवा होती. म्हणजे आपल्याबरोबर त्यांच्या पण कानावर पडतात, त्यांच्या घरी पण कोणी ना कोणी ऐकत असतं, त्यांच्या त्या बाळांच्या पण कानावर पडतात, मुलं असतील, वृद्ध माणसं असतील. मग अशा प्रकारे खूप मोठी सेवा होऊन जाते ती. एकटे करण्यापेक्षा छान पण वाटतं समूहाने केल्यानंतर. मग गणपती अथर्वशीर्ष जर 21 वेळा घेतलं ना, मग ते अभिषेकचं पाणी मुलांना तर खूपच महत्त्वाचं आहे देणं. कारण की विद्येची देवता आहे गणराया. म्हणजे एवढे इतकी बुद्धी होती त्यांच्याकडे, आणि त्यांना जर प्रसन्न केलं ना मग ते तेवढीच बुद्धी त्यांच्या भक्तांना देतात. प्रसन्न करणं खूप महत्त्वाचं आहे. जर खूपच काही मोठा प्रॉब्लेम असेल, खूपच मोठं विघ्न असेल, विघ्न टळलं पाहिजे असं वाटत असेल, तर 1000 गणपती अथर्वशीर्ष जर घेतलं तुम्ही, मान सन्मान करायचा. प्रथमतः गणपतीच्या मंदिरात जायचे, नारळ, शॉल, हार ठेवायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे तुमचा प्रश्न काय आहे. आम्हाला नोकरी लागत नाही, आमचा असा असा खूप मोठा प्रश्न आहे, मग आम्ही 1000 एक अशी गणपती अथर्वशीर्ष घेतो आहे, तर तुम्ही आम्हाला यश द्या. म्हणजे ते सेवा पण पूर्ण करण्याला यश द्या. काय की काही काहींची तर खूप वेळ प्रयत्न करतात पण कुठली सेवा होतच नसते. यामागचे कारणं पण असतात, काहीतरी दोष असतो घरात, नाहीतर आपलंही मानसिक स्थिती नसते. मग त्यासाठी तेवढी सेवा करण्यासाठी ही बुद्धी द्या असं प्रार्थना करायची आहे गणरायाला. मग चतुर्थीच्या दिवशीची सेवा कशी, तर पंचोपचार पूजा तर करतोच आपण. पंचोपचार पूजा करायची आणि 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष घ्यायचा आधी, आणि मग पूजा करायची. मग ते जे तीर्थ आहे ते भारून घ्यायचं आधी, आणि मग ते भारून घेतल्यानंतर कुटुंबात सर्वांना द्यायचं प्यायला. अशा प्रकारे ही खूप साधी, सोपी आणि छोटीशी सेवा आहे, पण खूप प्रभावी सेवा आहे. मग नंतरचं तर रुईची फुलं तर माहितीच आहे तुम्हाला. 11 वेळा रुईच्या फुलांवर जर तुम्ही गणपती स्तोत्र जर घेतलं, गणपती अथर्वशीर्ष जसं घेतो तसं गणपती स्तोत्राला पण खूप महत्त्व आहे. ते जर तुम्ही 21 वेळा 11 वेळा जर म्हटले, रुईची फुलं घेऊन पूजा करायची आणि हातात धरायची, परत अर्पण करायची ते स्तोत्र वगैरे सगळं झाल्यानंतर, ती पण खूप छान प्रभावी सेवा आहे. आणि मोदकचा नैवेद्य तर खूपच आवडतो गणपती बाप्पाला. मग नंतर आरती करायची. म्हणजे मला असं वाटतं आहे की कुठल्या ठिकाणी तीर्थाला वगैरे जर जात असाल तुम्ही, जवळपास नसेल मंदिर, लांब असेल, आणि आपण तो उपवास धरला आहे, खूप महत्त्वाचा आहे गणपतीच्या पाया पडणं,
त्यांना दुर्वा अर्पण करायचे, हार द्यायचे, पेढे. असं खूप टेन्शन येत असं जाणं होत नसेल तर तुम्ही दुःखी होता आणि मग समोरच्यांना पण टेन्शन देता. जे तुम्ही फॅमिलीत आहे तुम्हाला घेऊन गेले नाही त्यांना पण तुम्ही काहीतरी वाईट बोलता. त्यापेक्षा तुमच्या घरात जेव्हा देवालयात गणरायाची मूर्ती आहेच आहे ना, मग ती जर मूर्ती तुम्ही अभिषेकाला घेतली, सगळी पूजा वगैरे केली, म्हणजे जाण्या येण्यात तुमचा जेवढा वेळ जातो तेवढ्या वेळात तुम्ही इथे तेवढे गणपती अथर्वशीर्ष जर घेतले आणि मग ते ते मूर्तीमध्ये तुमचे म्हणजे प्राणप्रतिष्ठा येते. ते प्राण म्हणजे ऊर्जा येते एक प्रकारची. ती मूर्ती जी आहे ती प्रभावी होते. म्हणजे त्याची एनर्जी असते ना ती घरभर पसरलेली असते. म्हणजे असंच मग तुम्ही जर तीर्थस्थानी जर लांब जर जाणं होत नसेल तर वाईट वाटून घेण्यापेक्षा प्रत्येक जी मूर्ती आहे त्यांना अभिषेक करू शकताय. खंडोबाचं झालं, महादेवाची पिंड आहे, त्यांचा अभिषेक केला तर एवढं लांब जायचीही गरज नाही आहे. मग ते ते इथले तेच ते आशीर्वाद देतात आपल्याला आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. बघा देवघराच्या समोर जर आलो ना आपण तर खूप प्रसन्न वाटतं. मला तर ना उठावंच वाटत नाही. देवाऱ्यासमोर जर बसले ना तर असं वाटतं की इथेच मी काही ना काही सेवा करत राहावी. काम मी मग नंतरच करेल. पण आपले जबाबदाऱ्या पण असतात. मुलांचा डबा बनवून देणं, बाकीचे कामं असतात बारीक सगळं बघून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात. तर असे सोप्या पद्धतीने आपण जर केले सेवा तर खूपच छान असा परिणाम होतो आणि म्हणजे कुटुंबाला फॅमिलीला पण म्हणजे कसं मुलांना पण आपण ते मुलांसमोर जे कार्य करतो ना तेच मुलं अंगीकारतात पुढे. समजा कसं आपण जो बोलतो कुणाला मोठ्यांना जर जसं बोललं तसं ते मुलं ऐकतात आणि तसंच करतात. मग आपल्याला जर त्यांना घडवायचं असेल ना तरी जर समोर आता देवासमोर जर आपण म्हटलो गणपती अथर्वशीर्ष तर ते बघतात आणि मग नंतर कालांतराने त्यांना जर म्हटलं जप तरी घे बाळा, वाचन जर येतच नसेल तर ते करतात. कारण की आपली आई करते, मोठे माणसं करतात, हे कळालं का त्या मुलांना ॲटोमॅटिक वळण लागून जातं. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझी ही माहिती कशी वाटते हे मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.